नमस्कार मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओची सुरुवात करणार आहोत संत गजानन महाराजांच्या मंदिरापासून आणि महाराजांच्या समाधी मंदिरामध्ये आपण आलेलो आहोत. वेळ दुपारची आहे. इथे अनेक भक्त भावकांची गर्दी खूप झालेली आहे. एकादशीचा दिवस असल्यामुळे एकादशी भगवान विष्णू आणि संत परंपरेला समर्पित तिथी आहे. भक्त उपवास आणि नामस्मरण व दर्शनासाठी मोठ्या संख्येने येतात. संत गजानन महाराजांचे दर्शन केल्यानंतर मनःशांती व आध्यात्मिक ऊर्जा मिळते अशी भक्तांची श्रद्धा आहे. संत गजानन महाराजां संस्थानातले एकादशीचा कार्यक्रम हा असतो. पहाटे काकड आरती असते, नंतर महाआरती आणि दीप प्रज्वलन असते आणि हरिपाठ, अभंग, भजन, प्रसाद आणि अन्नदानाची व्यवस्था इथे असते. सकाळी 10 ते दुपारी 5 वाजेपर्यंत इथे महाप्रसाद असतो आणि आज एकादशी असल्यामुळे इथे विशिष्ट एक नियोजन केलेले असते. ते साबुदाणा खिचडी आणि भगर आणि आमटी असते आणि त्यासोबत केळी इथे देतात. आपल्याला हे पूर्णपणे आपलं खूप बघणं असतं, पण शक्यतो तुम्ही इथं आल्यानंतर तुम्ही प्रसादाचा आस्वाद घेतल्याशिवाय तुम्ही इथून जाऊच नका. महाप्रसादाचा आस्वाद घेतल्यानंतर मित्रांनो लक्षात ठेवा, आपण इथे कुठल्याही प्रकारचं अन्न उष्ट आणि वाया गेलं जाता कामा नये. हे आपण याची काळजी घ्यावी. म्हणजे निश्चित आपण काळजी घेणारच असतात, परंतु थोडे आणखीन काळजी घ्यावी, कारण संत गजानन महाराजांनी हे आपल्याला शिकवण दिलेले आहे, अन्न वाया जाता कामा नये. त्यामुळे कृपया करून आपल्याला जेवढं आवश्यक असतं तेवढंच आपण यांच्याकडनं घ्यावे. बाकी अन्न वाया जाता कामा नये याची आपण नक्कीच काळजी घ्यावी. श्रींच्या महाप्रसादातील उपवासाच्या फराळाची आपल्याला सुरुवात झालेली आहे. आपण आता फराळ इथे घेऊ आणि नंतर बसून आपण याचा आस्वाद नक्कीच घेणार आहोत. गण गण गणात गण गण गणात गण गण गणात भूते गण गण गणात भूते गण गण गणात भूते. श्रींचा हा नामजप एकादशीच्या दिवशी विशेष केला जातो. त्यानंतर खूप मनाला शांती आणि आत्मशांती मिळते. भगर काय येईल काय म्हणतात? आमटी भगर आमटी सर आणि केळी. एकादशीच्या पावन दिवशी संत गजानन महाराज संस्थान शेगाव झालेले दिव्य दर्शन. मंदिरातील भक्तिमय वातावरण, आरती, नामस्मरण आणि हजारो भाविकांची उपस्थिती अनुभवायला मिळते.
अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री समर्थ योगी गजानन महाराज की जय. मित्रांनो, आपलं गजानन महाराजांचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही आता 20वा भक्त निवासकडे आलेलो आहोत. इथे त्याल्यानंतर आम्हाला कळले की तिकडे खूप गर्दी आहे. भक्त आज खूप जास्त प्रमाणात श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी तिथे आलेला आहे आणि इथे तुम्ही बघू शकता रूम नोंदणी कार्यालयाच्या बाहेरच बरेच भक्तांची गर्दी इथे झालेली आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.